इकडे बघा, इकडे बघा. अगं माझ्या आयांनो इकडे बघा. भजन करत करत सुदामदेव द्वारकेपर्यंत आले आणि त्याने एकच जयकार केला, तुम्ही पण माझ्यावर करायचं. द्वारकाधीश भगवान की, द्वारका धाम की. एवढा आवाज ऐकला आणि मी उलटी कथा सांगत. लोक म्हणतात द्वारपालाने अडवलं. नाट. देवाच्या मित्राला अडवायची हिंमत कोणाच आहे? कोण प्रतिबंध करू शकतं? अडवणे म्हणजे भ्रांत नावाचं कवाड आहे ते शास्त्रीय परिभाषेमध्ये स्वामीजी. भजन ऐकलं, कृष्णाच्या लक्षात आले की मेरा ही मेरे सत्ता में गुणगान गाने वाला कौन है. अगर गुणगान गाते हो तो चुनाव के समय गाते रहते लोग, लेकिन हमारा गुणगान गाने के लिए द्वारका में कौन पैदा हुआ? कोई तो बाहर से आया होगा. ए शांत रहा. कोण आला असेल बाहेरून? म्हणून त्याला वार्ता कानावरती आली. ऐका ना की एका दूताने सांगितलं भगवान सुनो, आणि तो पण आला. राजाधिराज कृष्णचंद्र भगवान, प्रभु आपके चरणों में विनम्र निवेदन है. क्या अभी अभी वार्ता आई है कि आपका कोई पोरबंदर से, त्यांची इच्छा सुद्धा नाही की कडीवर घेऊन उठावं, बाहेर न्यावं, त्याला खेळवावं, बोलवावं. विठ्ठल या अशा संसारातल्या त्रासाला कंटाळून मी संन्यास घेतला. आणि ते जर मंडपात आलं तर मला जवळच्या पाराशर नदीत पाणी बघावं लागेल, उडी मारायची. मी मरण पण तुझ्यावर विना कर. तो प्राइवेसी स्थान पर इसको बिठाने का क्या अधिकार है? हमको भी पूछना चाहिए ना. कल से हमने इतनी स्वच्छता करके रखे और देखो कितनी गंदगी है, हाथ पांव अस्वच्छ, कृष्ण शरीर और किलकिले आंख हुए और इनको गद्दी पर बिठा दिया. भगवान हसले मनातले मनात. अरे ओ सत्यभामा इधर आओ, इधर आओ. सत्यभामा जवळ आली. सत्यभामेला कानात म्हणाले कृष्ण, मोकळ्या स्पीकरवर नाही आणि लगेचच यूट्यूबला व्हायरल व्हावं म्हणून नाही, एकांतात म्हणाले. काय माहिती का सत्यभामा, तू देखने के लिए ऊपर से अच्छी है, लेकिन मेरा सुदामा 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 सर्व अंग विकसित सुंदर सखा है मेरा. पुन्हा टपकीने डोळ्याला पाणी आलं आणि मग बकुळांच्या फुलाची माळ कृष्ण परमात्म्याच्या गळ्यात टाकली. चला आरती आणा, ओवाळा, पाद्यपूजा करा. इथं अतिशोक्ती अलंकार आहे. चलता चलता सुदाम देवाच्या पायात काटा शिरला होता म्हणे. काढायचा कसा? इथं जरा इथे मधुराद्वैत चिंतन आहे. भगवंताने आपल्या कोवळ्या ओठाने काटा काढला. दात लागता कामा नये, वेदना होता कामा नाहीत. चंदन लेप लावला, सेक दिला, फोड वगैरे आले होते. रोज नित्य सेवा, तेल लावून पाय वगैरे. श्रीकृष्ण सखा, कश्चित माझा सखा आहे तो. जवळ घेतलं. सुदामा मैया कैसी है? अभी बूढ़ी हो गई भगवान हो. अच्छा, और शादी वादी कुछ करी की नाही? कोणातरी त्या अनास पुण्याचा एक मराठी पिक्चर आहे, सण असते अनासपुरी कोणतरी आहे ना, ते म्हणतो वाग्या अरे तुझे एवढे लग्न झाले मला बोलील नाही बाप्पा. बाबो आम्ही खेड्यात राहतो, तो एवढे कुटाने केले आणि किती वहिनी तुला बाबा, मला एक काही ठिकाणी ना. दृष्टांत संपला. कळण्यापुरता होता. कुठून काय घ्यावं वक्ता जागा असला पाहिजे आणि तुमचे कान मोकळे असले पाहिजे. काही मांड्या घातल्या असे बसतात. सगळं जगातलं संकट त्याच्याकडेच आलं आणि त्याला नीट करायचं प्रमाणपत्र आम्ही घेतलं. अरे नीट होऊ नाही तर मर तिकडे करायचंय काय आम्हाला. जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर. श्रोते हो, सज्जन हो, कीर्तन संपवून टाकतो मी. प्रकरण काय झालं ऐका ना, ऐका ना. पित पितांबर दिला. जर त्याला चांदीची जरी, सुवर्णाच्छादित ताट, त्या काळात काय काय अक्रूड काय, बदाम काय, पुरणाची पोळी काय, रसगुल्ले काय काय पदार्थ असतील बाबा. इक्षुदंड रस म्हणजे उसाचा
तळलीला भाजलीला रस, ज्याला सुधारस म्हणतात, त्यात लिंबू पिळलेलं, जुने पदार्थ सगळे. आहा हा हा, सगळे ताटात आणले. सुदामदेव पदार्थाकडे पाहायचे आणि खाली ठेवायचे. का? भगवान शिवरंजनी किंवा हिंडोल सर. आवाज कमी. ते 2-3 लेकरं शांत करणारे कोणाचे ते बसवा ना, त्यांना जवळ तर घ्या, प्रेमाने बसवा. म्हणजे मी जेवढा आनंदात होतो तेवढं दुःखात वाटं लावायचं तुम्हाला मला. पिवळा पितांबर दिला घालण्यासाठी, औक्षण केलं, ताट समोर मांडलं. पंचपक्वान्नाचा बेत आहे. एक पदार्थ घेतला आणि तोंडात घालता घालता सुदाम्याच्या डोळ्यात पाणी यायला लागलं. ओला चिंब चेहरा झाला. भगवंतांनी आवळून पाहिलं. सुदामा क्या हुआ? क्या बताऊं प्रभु आपको, मेरी मैया 8 दिन से भूखी है, 100 के तरफ उम्र बढ़ गई है. आणि तेवढ्यात भगवंतानी मुद्दाम खोडी केली. सुदामा मेरे भाभी माने कुछ भेट पठायो. बघा ना कसं खोडकर आहे परमात्मा. गोकुळात वृंदावनातच खोड्या केल्या असं नाही, त्याने जन्मभर खोड्या केल्या. कुछ भेट पठायो. हाँ प्रभु दिया है, लेकिन आपका इतना बड़ा ऐश्वर्य देखकर हमको जरा शर्म आई, तो मैंने नहीं दिया. हे के देखो मेरे ही पास गठड़ी बांध के रखी है. क्या लाया? पावा लाया. अच्छा कब देंगे? आप पूरा पाएंगे फिर हमको देंगे. ऐसा नाही चलेगा, तू मेरा सखा है. मुद्दाम खोड्या काढायला सुरुवात केली. मग रसगुल्ला भरवायचा, गुलाबजामुन द्यायचे. भगवान पाहायचे ना, सुदामा रडायचा. प्रभु मेरी धर्म पत्नी है सुशीला, सिर्फ पत्नी नहीं वो मेरी सखी है. 8 दिन में उन्हें सिर्फ जलप्राशन किया है, क्योंकि घर में अनाज है, नहीं तो कहाँ से पूरा करके किसी को खिलाना तो ठीक नहीं. और ठंडी इतनी बढ़ गई प्रभु कि यज्ञ कुंड प्रज्वलित करके, अग्निहोत्र करके मेरे बच्चे कुंड के पास सोते हैं, क्योंकि ओढ़ने के लिए कहीं चद्दर फिद्दर नहीं है. क्या करूं प्रभु, आपको मिलने के लिए आया हूं. हाँ ठीक है, मेरे लिए कुछ दिया कि नाही? भाभी ने दिया है ना. जेवता जेवता उठले आणि प्रभू त्याच्या मागे लागले. कुणाच्या कुणाच्या कुणाच्या? सुदाम्याच्या. देव सुदामा पुढे, देव मागे. सुदामा पुढे, देव मागे. आता ती द्वारका काही लहान असणारे मोठा महाल तो. सुदामदेव आधीच चलून थकले होते, कृश शरीर झालेलं, आणि ती गठ्ठडी पकडली. आता इथं मला तुम्हाला वाक्याला टाळ्या घ्यायच्या. ती वाक्य असे नीट ऐका. भगवान गाठी देतोय आणि भगवान भ्रांतीच्या गाठी सोडतोय. संदेहाच्या सुटल्या गाठीन झालो पोटी शीतळ, भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशया. प्रभू गाठ सोडण्यात परफेक्ट आहे, त्याच्या एवढा कोणी नाही. अरे अपेंडिक्सची गाठ काढता येईल, ट्युमरची गाठ काढता येईल, क्षमा मागतो, छातीत होणारी कॅन्सरची गाठ काढता येईल, पिशवीतली गाठ काढता येईल, परंतु तुझ्या आतल्या गाठी वालेत ना, आतल्या गाठीवाले ज्यांना परमार्थ आवडत नाही, संत आवडत नाही, असे जे आतल्या गाठीवालेत ना, त्यांच्या गाठी परमात्मा योग्य वेळेला उतरवतो, वितळवतोच, नाही तर वाढवतो. 2 काम करतो. श्रोते हो, शेवटी पकडलं. ये क्या है? हमें पता चला आपके गठड़ी में मैया ने पावा दिया है, हमको दे दो. काढलं. किम तत्सुदाम्नो धनम, श्लोकाचा किम तत्सुदाम्नो धनम. थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, आजी दुष्काळ तयाला, हाची दुष्काळ दया. प्रेमाचा भुकेला, प्रेमाचा भुकेला, दुष्काळ
सुदामा देवाची फके मारी कोरडेची. कोरडे पोहे खाल्ले ते दिसायला कोरडे होते, भक्तीचा त्यात ओलावा होता. भक्तीचा त्यात, म्हणून तर आपल्यात लाही मध्ये दही टाकायचे. दही हे ओलाव्याचं प्रतीक आहे, सौख्याचं प्रतीक आहे, प्रेम वात्सल्याचं प्रतीक आहे. म्हणून जीव ब्रह्माचं ऐक्य नाद ब्रह्माचं मिलन काला आहे. काला दही शांत स्वरूप आहे आणि ज्वारी भाजलेला ही पावित्र्य स्वरूप आहे. शांत आणि पावित्र्य एकत्र आलं की महाराष्ट्रात क्रांती होत असते. यार सज्जन, भगवंतानी खाल्लं, मुखात भरवलं. काही काही गोष्टी मला आठवतात. त्याचे वडील चोपदाराची सेवा करायची. गणेश काका, ऐकलं का? मला त्या पराशर ऋषींच्या तिथं कीर्तन करताना बोहळ आली. कीर्तन झालं, माझ्या पायाला तेल लावलं, चोळलं, कापूर चोळला, हुंगायला मला दिला, माझं डोकं दाबलं, जवळ बसलं, डोळ्यात पाणी पाहिलं. महाराज, आम्ही गेलो तर चाललं, पण तुम्हाला नाही काही झालं पाहिजे. आजही घरी गेलो की त्याची आई मला आलिंगन देते, रडते. 25, 30 वर्षाचे संबंध आहे त्या लोकांशी माझे. श्रोते हो, दृष्टांत संपून टाकतो. सुदाम्याने पोहे सगळ्याला दिले, परमात्मा तृप्त झाला आणि सुदामदेव गावाकडे आले. वेळ कमी, गावाकडे आले आणि आता प्रिय आपली सखी बायको आवाज दिला, अरे ओ सुशीला, अरे कहाँ रवत है. सुदामदेवाचा आवाज वाढला. टॉनिक मिळालं ना तिकडनं, व्होल्टेज मिळालं ना, ऊर्जा मिळाली ना. कहाँ है सुशीला? सुशीला म्हणले, ओ चिल्लाते क्यों हो? ऊपर देख लो, मैं टेरिस पर खड़ी हूँ. टेरिस पर? और अपनी कुटिया टीन कहाँ चला गया? वो तो चला गया, पूरा डेवलपमेंट हो गया. विठ्ठल विठ्ठल बोला पुंडलिक ज्ञानदेव अवधूत चिंतन श्री गुरुदेव. जय जय श्री शंकर. ए झालं, राईट काम झालं. ए बसा, झालं काम. ए माय, जयशंकर म्हण. कोण आहे जयशंकर म्हण? ए माझी आई. अरे काय लक्षच नाही त्यांचं. जयशंकर, जयशंकर. बाकी जमल्या श्रोते हो, ऐका. सुदामदेव गावाकडे आले. आता इथं शेवटचा क्षण आहे, कीर्तन संपवतो. शेवटचा क्षण असा आहे सर. गॅलरी टेरिसवर बायको पाहिली. सुदामाने प्रेमाने विचारलं, सुशीला बच्चे कहाँ गए? 2 मुलं आणि 1 कन्या. बोले कहाँ गए, आपको पता नहीं? एक तो जत्रा होटल में फॉर्च्यूनर लेके गया है. और दूसरा वो सिन्नर पूना पॉइंट एंड द्वारका का वहां है. और बच्ची आपको पता नहीं, त्रिंबक में गई है वो. अच्छा, और गाड़ी फिर ये कहाँ से आया? सी मनाली पूछो मत, देख लो, आनंद मानो. मैंने आपके पास कुछ दिया था कि नहीं? हाँ दिया था. तो भगवान को दिया कि नहीं? आपके मित्र को दे दिया. उसका ही एक प्रसाद है, गाव सोन्याचा दिला. कोणता दिला? सुदामा ब्राह्मण आणि मुठीभर पोह्याच्या मोबदल्यात गावात सोन्याचा दिला दिला. श्रोते हो, मला एक गुंठा कोणी देना हो. मी त्या राजा भाऊला रिक्वेस्ट केली, आप्पाला केली. एक गुंठा 14ला आहे तर 7ला द्या मला, 7ला आहे तर 3.5ला द्या.
3.5 असला तर 2.5 द्या. दान नका करू, फुकट नका देऊ, पण विकत व्यवहार क्लिअर खरेदी विकत असलं म्हणजे मला पुढे हॉटेल टाकता येईल, विकता येईल किंवा समाधी घेता येईल. दानपत्रात आम्ही दिलो आमचं येतोय, आमच्या बापाचं आहे. मग महाराज कुठून आलाय? दान देऊ नाही त्यांना ते पचवता येत नाही, त्यांचं वाटोळ होतं. विठाल याचं कारण आहे देव सखा जरी, देव सखा